राम राम शेतकरी मित्रांनो, आज माझ्या हळदीला 80 दिवस झालेले आहेत आणि गेल्या 8 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळं आपल्या हळदीमध्ये पाणी साचलं असल्यामुळं प्रत्येकाच्या पाणी साचल्यामुळं जमिनीमध्ये बुरशी चढण्याचा प्रकार बराचसा वाढलेला आहे आणि बुरशी चढण्याचा प्रकार तर वाढलेला आहे, पण जमिनीतल्या आपल्या मुळ्यासुद्धा काही डॅमेज झालेल्या आहेत. त्याकरता सर्व शेतकऱ्यांनी शक्यतो रायझामिका आणि बायोसंजीवनी एकरी 1 किलो बायोसंजीवनी आणि 200 ग्राम रायझामिकाची ब्लिचिंग आवश्यक करून घ्या. कारण का माझ्या या हळदीला मी हळद 1 महिन्याची असताना रायझामिका आणि बायोसंजीवनी सोडली होती आणि आज पण मी सोडलेली आहे. कारण का तर अतिवृष्टी जास्त होण्याची शक्यता आहे. गेले 8 दिवस झालं पाणी भरपूर पडल्यामुळं जमिनीत पाणी साचल्यामुळं पाणी साचून आपल्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळं पानावर करपा सुद्धा येण्याची शक्यता राहते. त्याकरता माझ्या व्हिडिओला थोडं 2 दिवस लेट झाला, काय कारणास्तव. मी व्हिडिओ हा 2 दिवसापूर्वी करायला पाहिजे होता. तरी पण आता सुद्धा बऱ्याचशा जमिनीमध्ये हळदीच्या प्लॉटमध्ये वापसा झालेली नाही. त्याकरता आपण होईल तेवढं शक्य लवकरात लवकर रायझामिका आणि बायोसंजीवनी याची आवश्यक एक ब्लिचिंग करून घ्यावीत. माझ्या हळदीला दुसरी ब्लिचिंग आहे, अतिशय उपयुक्त असं प्रोडक्ट आहे आणि रिझल्ट पण नंबर 1 आहे. त्याकरता आपण होईल तेवढ्या लवकरात लवकर रायझामिका आणि बायोसंजीवनीची एक ब्लिचिंग करून घ्यावी. भविष्यात आपल्याला पुढे जरी अतिवृष्टी झाली तरी आपल्या हळदीला सड लागण्याची शक्यता फार कमी राहते, लागतच नाही. त्याकरता आपण सर्वांनी रायझामिका आणि बायोसंजीवनीची एक ब्लिचिंग करून घ्यावीत. राम राम.